थेरम आहे त्याची काय आपल्याला गरज नाही आहे थेरमची. या डायरेक्ट आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे. थेरमच्या प्रूफची पण काही गरज नाही, आपल्याला विचारत पण नाही. ओल्ड सिलेबसमध्ये देखील होता तेव्हा पण विचारत नव्हते. फक्त आपल्याला डिस्टन्स बघायचं आहे. आर बार इक्वल टू, आता हे दोन लाईनचे इक्वेशन्स आहेत. आर बार इक्वल टू A1 बार प्लस लॅमडा वन B1 बार. लॅमडा वन म्हणलाय म्हणजे दोघांचा लॅमडा चेंज आहे, दोघांचाही पॅरामीटर चेंज आहे बघा. लॅमडा वन आणि लॅमडा टू म्हणलंय. ओके, मग हे दोन लाईन आहेत असे, या दोन लाईन मधला, आणि हे दोन स्क्यू लाईन्स आहे असं कन्सिडर केलंय. दोन लाईन काय आहेत, स्क्यू लाईन्स आहेत. आणि या दोघांमधला डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, मॉड ऑफ A2 मायनस A1. A2 काय बघा, A2 म्हणजे बी या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, बी या पॉईंटचा, आणि A1 म्हणजे ए या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. इथे दिलेत का आपण बघूयात. हां, हे बघा, पॉईंट्स एचा पोझिशन वेक्टर ब्रॅकेटमध्ये A1 बार, बीचा पोझिशन वेक्टर ब्रॅकेटमध्ये A2 बार. हां, A2 मायनस A1 डॉट आहे म्हणजे डॉट प्रोडक्ट आहे. इथं डॉट नीट दिलेलं नाही आहे. डॉट B1 बार क्रॉस B2 बार. B1 बार क्रॉस B2 बार म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आला, आणि त्या B1 बार क्रॉस B2 बारचा मॅग्निट्यूड, त्याचा मॅग्निट्यूड तो म्हणजे त्यांच्यातला शॉर्टेज डिस्टन्स झाला. म्हणजे आता शॉर्टेज डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला लाईनचे इक्वेशन्स माहिती पाहिजेत, लाईनचे इक्वेशन्स माहिती पाहिजेत. लाईनचे इक्वेशनमध्ये A1 बार A2 बार B1 बार B2 बार काय आहे ते माहिती पाहिजे. आणि आता वरचे 2 दिवसाचे जे प्रॉब्लेम आपण बघितले त्यात तुम्हाला A1 काय आहे, लॅमडा B1 काय आहे अंदाज आला असेल. आता हे जे इक्वेशन आहे, हे जे इक्वेशन आहे ते कुठल्या टाईपच्या लाईन्स आहे, हे इक्वेशन कुठल्या टाईपच्या लाईन्स आहे. आपण दोन टाईपचे लाईन्स बघितले होते, दोन टाईपच्या लाईन्सचे इक्वेशन्स बघितले होते. कोण सांगेल का, दिलेलं इक्वेशन हे कोणत्या टाईपचं इक्वेशन आहे, कोणत्या लाईनच्या टाईपचं इक्वेशन आहे, कोणी सांगू शकेल का. लाडे, कोळी, कोले, तुम्ही तर पहिल्या लेक्चरला होतात. सांगा. लाईन पासिंग अँड पॅरलल. है पॅरलल पासिंग म्हणजे काय, अर्धवटा आन्सर. मेन गोष्टच मिस झाली आहे त्यातली. पासिंग अँड पॅरलल नाही. विकास कुठल्या टाईपचं आहे हे जर कळालं नसेल तर काहीच कळालं नाही तुम्हाला. मग काय पॅरामेट्रिक हे चुकलं. इथं Equation of line passing through the given vector, sir. गिवन वेक्टर चुकलं, परत चुकलं. लाईन वेक्टर, एक मिनिट, लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट, गिवन पॉइंट अँड डायग्राम इथं समोरच आहे की रे तुमच्या, डायग्रामवरून तरी ओळखायचं. अँड पॅरलल टू गिवन वेक्टर, कोहलीने फक्त पॅरलल टू गिवन वेक्टर म्हणलंय. पासिंग थ्रू काय, पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट, एकाच पॉईंटमधनं पास होतोय ती लाईन. आता ह्याच्यावर आपण एवढं भर का देतो, कारण आपण आपलं जे दुसरं इक्वेशन आहे ते 2 पॉईंटमधनं पास होणार आहे, 2 पॉईंटमधनं पास होणारं इक्वेशन आहे आपल्याकडं, म्हणून आपण एका पॉईंटला एवढं भर देतो. बरोबर का. इथं मग इथं ते पॉईंट कुठला आहे, इथं पॉईंट आहे ए हा पॉईंट आहे बरोबर, आणि त्याचे पोझिशन वेक्टर काय आहेत, A1 बार आहे. आणि मग B1 काय आहे, B1 आपल्या या गिवन लाईनला पॅरलल वेक्टर आहे, गिवन वेक्टरला पॅरलल वेक्टर आहे या. हां, सिमिलरली इथं A2 कशाचे पोझिशन वेक्टर आहेत, बी या पॉईंटचे. म्हणजे खालची ही जी आडवी लाईन आहे ती बी मधून पास होतीये, बी या पॉईंट मधून पास होतीये, आणि B2 ला पॅरलल आहे, आणि B2 ला पॅरलल आहे. तर हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स,
शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. तोच आहे. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू आर बार इक्वल टू A1 बार प्लस लॅमडा B1 बार. ओके. रिमार्क्स तुम्हाला आधी म्हटल्यासारखं रिमार्क्स फार महत्वाचे असते तिथं. टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली इफ. टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली इफ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. ऑब्विसली हां, कारण आपण बघितलं होतं की शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 केव्हा असतो, जेव्हा ते दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तेव्हा. जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट झाले तेव्हा त्यांच्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असतो, 0. हे कॉमन सेन्स आहे. हे कॉमन सेन्स आहे. हे बघा इथं या पॉईंटला ते इंटरसेक्ट व्हायला लागलाय, बरोबर. मग त्यातला डिस्टन्स किती बघणार तुम्ही, हा डिस्टन्स बघणार, हा डिस्टन्स बघणार का हा डिस्टन्स बघणार. ऑब्विसली या पॉईंटचा डिस्टन्स बघणार. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणून महत्वाचं आहे. स्पेशली मेन्शन करायची तेच महत्वाचं आहे. शॉर्टेस्ट कुठल्याही दोन ठिकाणातला आपण शॉर्टेस्ट डिस्टन्सच बघत असतो. लॉंग रूटने तर आपण जायचा विचार करत नाही कधी, शॉर्टेस्ट डिस्टन्सच विचार करायचा, बरोबर. म्हणून इंटरसेक्ट होणाऱ्या दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स कायम 0च असतो. आणि जर डिस्टन्स 0 आला, कॅल्क्युलेशन करून जर डिस्टन्स 0 आला तर समजायचं की ते दोन लाईन इंटरसेक्ट व्हायला लागले. ती दोन लाईन काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. हा पहिला रिमार्क आहे असा. दुसरा, आता इथं काय म्हणलंय, दोन लाईन, हे दोन लाईन आहेत आणि हे दोन लाईनचे इक्वेशन दिलेत. हे इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली इफ. इंटरसेक्ट होत आहेत कधी, हा जो न्यूमरेटर दिसतोय का, हा फक्त न्यूमरेटर, तो जर 0 आला तर ऑब्विसली, तो जर 0 आला तर पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युला 0 येणार. पूर्ण फॉर्म्युला 0 आला म्हणजे व्हॅल्यू 0 आली. व्हॅल्यू 0 आली म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स 0 आला. शॉर्टेज डिस्टन्स 0 आला म्हणजे ते दोन लाईन काय होत आहेत, परत इंटरसेक्ट होत आहेत. वरचाच रिमार्क थोडं अजून डीपमध्ये सांगितलंय. वरचा रिमार्क अजून डीपमध्ये सांगितलंय. सपोज डिनॉमिनेटर 0 आला, सपोज डिनॉमिनेटर 0 आला तर, डिनॉमिनेटर जर 0 आला तर लक्ष्मण ममाणेला मीटिंग जॉईन करायला कोण सांगितलं, विदाउट परमिशन. कुठे गेला तो. काय सांगत हो तुम्ही. डिनॉमिनेटर 0, डिनॉमिनेटर 0 आला तर काय होईल, इन्फिनिटी येईल. हा, डिनॉमिनेटर जर 0 आला तर व्हॅल्यू किती येणार आहे, इन्फिनिटी येणार. याचा अर्थ दोन लाईन मधला डिस्टन्स इन्फिनिटी आहे. दोन लाईन मधला डिस्टन्स इन्फिनिटी आहे. असतात इन्फिनिटी, पण सध्या आपल्याला त्याची गरज नाही आहे, त्यामुळे त्यांनी तर ती कंडिशन दिलेली नाही आहे. याचा विचार करायचा नाही की हा जर 0 आला तर काय, ऑब्विसली 0 आला तर इन्फिनिटी येणार आहे. तो आपल्या प्रॉब्लेमचा पार्ट नाही आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला अर्धवट दिलं आहे सगळं, नवीन पुस्तकात सगळं अर्धवट आहे. कारण हे जे फॉर्म्युला आहे तो वेक्टर फॉर्ममध्ये आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो वेक्टर फॉर्ममध्ये, तुम्हाला कार्टेशियन फॉर्ममध्ये फॉर्म्युला दिलेला नाही आहे. कार्टेशियन फॉर्म्युलामध्ये आहे का बघतो मी, जुन्या सिलेबसमध्ये मी PDF काढले. एक मिनिट. शॉर्टेज इथलं पण बघूयात आपण, शॉर्टेज डिस्टन्सचं. डिस्टन्स तर आहेत बघा इथं, तेच फॉर्म्युला आहे हा, अल्फा बार मायनस ए, अल्फा बार मायनस ए बार, तोच फॉर्म्युला आहे. थोडा वेगळ्या पद्धतीने आलेला आहे, पण हा वेगळा आहे, पॉईंट पासूनचा फॉर्म्युला आहे. सॉरी बा, वेगळा फॉर्म्युला आहे. ह्याचं काय सध्या आपल्याला गरज, स्क्यू लाईन. बघा इथं तोच फॉर्म्युला आहे,
A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 डिवायडेड बाय मॉड B1 क्रॉस B2. वेक्टर फॉर्म्युला आहे हा, बरोबर. वेक्टर फॉर्ममध्ये. कार्टेशियन फॉर्ममध्ये हा एवढा चांगला आहे बघा. कार्टेशियन फॉर्म कोणी पटकन लिहून घेत आहे का? लिहून घ्या. हा कार्टेशियन फॉर्मचा फॉर्म्युला आहे. नवीन पुस्तकात दिलेलं नाही आहे, डायरेक्ट प्रॉब्लेममध्ये आलाय तो. कार्टेशियन म्हणजे तुम्हाला इथं डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागणार आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागणार आहे. एक मॉड डिटर्मिनंट ऑफ x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 L1 M1 N1 हां L2 M2 N2. आता हे LMN काय आहेत? LMN काय आहेत सांगा? LMN काय आहेत? बोंबललं सगळं 2 दिवसाचं शिकवलेलं. नाही, वेक्टरच बोंबललं सगळं तुमचं. एलिमेंट काय आहेत? शॉर्टर डिस्टन्स. हा अरे डायरेक्शन कोसाने रे बाळांनो. लेक्चर अटेंड करून उपयोग काय तुमचा मग? ते मी उगच मिळेल्या मड्यांना शिकवल्यासारखं वाटायला लागलं आता मला. लेक्चर अटेंड करून उपयोग काय तुम्हाला? साधं एलिमेंट लक्षात राहिलं नाहीये तुम्हाला. मी 10 वेळा सांगितलं की लाईन आणि प्लेन पूर्णच्या पूर्ण वेक्टरवर डिपेंड आहे. त्यामुळे वेक्टरमधले कन्सेप्ट विसरू नका. आणि तुम्ही यूट्यूबवर बघितलं असेल 22 ते 23 लेक्चर वेक्टरचे आहेत. त्यातले फक्त 5 ते 6 प्रॉब्लेमचे आहेत. बाकीच्या सगळेच्या सगळे कन्सेप्टवर आहेत. अजून सुद्धा सांगतो, जर अडलं तर तुम्ही यूट्यूबवर लेक्चर जाऊन बघा. हे फॉर्म्युला नोट डाऊन केलाय का? हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. हे जे आहे ते मॉड आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर परत मॉड आलाय. मॉड ऑफ डिटर्मिनंट ऑफ हा डिटर्मिनंट डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ. स्क्वेअर रूटचा पण खाली बघा कसा आहे, M1 N2 मायनस M2 N1 ब्रॅकेट स्क्वेअर. L2 N1 मायनस L1 N2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे फॉर्म्युला पाठ केल्याशिवाय जमणारच नाही तुम्हाला. हे प्रॅक्टिस करून पण लक्षात राहत नाही. हे पाठच करावं लागणार आहे. हे हा वेक्टर फॉर्म वरचा आणि त्याच्या खालचा कसा आहे, कार्टेशियन फॉर्म. वेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन. तर इकडे जो रिमार्क आहे तोच इथं आला आहे की डिटर्मिनंट जर झिरो आला तर समजायचं लाईन्स काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. ओके. हा डिटर्मिनंट मधला न्यूमरेटरचा जो डिटर्मिनंट आहे तो जर 0 आला तर समजायचं की डिस्टन्स किती आहे, 0 आहे. आणि डिस्टन्स जर 0 असेल तर लाईन काय होतात, इंटरसेक्ट होतात. ठीक आहे, तेच दिलेलं आहे इथं. आणि मग हे काय आहेत हे तर लक्षात आहे का? जाऊ दे, मी सांगतो. हे लाईनचे कार्टेशियन इक्वेशन्स आहेत. लाईनचे काय आहेत, कार्टेशियन इक्वेशन्स आहेत. 2 लाईनचे कार्टेशियन इक्वेशन. म्हणून 2 लाईन मधला डिस्टन्स कार्टेशियन फॉर्म मध्ये. आणि आपण थेरम मध्ये जे बघितलं वर इकडे, हे वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन होते. म्हणून वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला आलाय. मग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं सांगणार नाही हा वेक्टर फॉर्म मध्ये आहे त्यामुळे तुम्ही आन्सर देखील वेक्टर फॉर्म मध्ये काढा. तुम्ही ओळखायचं की शॉर्टेज डिस्टन्स लाईनचे इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये दिलेत ते बघून ठरवायचं की कुठलं फॉर्म्युला वापरायचं. हा फॉर्म्युला वापरायचं की हा फॉर्म्युला वापरायचा ते तुम्हाला ठरवायचं आहे. कधी प्रॉब्लेम मध्ये लाईनचे इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये दिलेत ते बघून. प्रॉब्लेम कडे जाऊया आपण. फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन. इथं परत हे केलेलं नाही येतं.
ब्रॅकेट, पहिल्यांदा ब्रॅकेट करू दे. फाइंड द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. दोन लाईन मधला शॉर्टेज डिस्टन्स. हा आपला आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा आहे बी बार या फॉर्ममध्ये. ए बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. हा देखील ए बार प्लस लॅमडाच्या ऐवजी काय आलाय म्यू, म्यू आलाय म्यू बी बार. आता ए बार बी बार सेम तर नसणार आहे, त्यामुळं ए वन बी वन ए टू बी टू असं कन्सिडर करा. हां, खाली सगळं लिहिलेलंच आहे, खाली सगळं लिहिलेलंच आहे. इथं ए वन काय आहे 2i मायनस जे, ए टू काय आहे आय मायनस जे प्लस 2k, आय मायनस जे प्लस 2k. बी वन काय आहे 2i प्लस जे मायनस 3k, 2i प्लस जे, इथं परत प्रिंटिंग मिस्टेक. आणि बी टू 2i प्लस जे मायनस 5k. फॉर्म्युला समोर आहे. फॉर्म्युलामध्ये कशाची गरज आहे ए टू मायनस ए वनची आहे. ए टू मायनस ए वन काढला, बी वन क्रॉस बी टूची आहे, ते खाली काढलेलं असणार आहे. मग त्याचा परत मॅग्निट्यूड आहे ते पण आलेलं असणार आहे. तर बघा बी वन क्रॉस बी टू आलेलं आहे, बी वन मॉड ऑफ बी वन क्रॉस बी टू आलेलं आहे. नंतर फक्त सबस्टिट्यूट करायचं आहे आणि डिस्टन्स असल्यामुळे युनिट लिहावं लागेल, डिस्टन्स असल्यामुळे युनिट लिहावं लागेल. ठीक आहे, तर कळालं शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे ते. जास्त डोकं लावायचं काम नाही आहे. जिथं डोकं लावायचं काम आहे तिथं तुमचं डोकं चालत नाही, त्यामुळे तो प्रश्न सोडून द्या. लक्षात ठेवा फक्त ए बार काय आहे बी बार काय आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा, सबस्टिट्यूट करायचा, आन्सर काढायचं, एवढंच फक्त सध्या लक्षात ठेवा. रिमार्क्स लक्षात ठेवा. शॉर्टेज डिस्टन्स इंटरसेक्ट होणाऱ्या लाईनचा 0 असतो. आता कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेलं आहे इथं. कार्टेशियन बघा इथं काय केलं आहे, तुम्हाला नवीन सिलेबसमध्ये कार्टेशियन फॉर्म्युला दिलेला नाही आहे, जो आत्ता मी इथं दाखवला होता. पण इक्वेशन तर कार्टेशियन आहे. हे लाईनचे इक्वेशन जे आहेत ते कार्टेशियन इक्वेशन्स आहेत. हे जे इक्वेशन्स आहेत ते कार्टेशियन इक्वेशन्स आहेत. मग त्यांनी काय केलं, कार्टेशियनचा वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतला. हे बघा कार्टेशियनचा वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतला. कसं कन्वर्ट केलं, कन्वर्ट कसं केलं, काही अंदाज सांगा बघू. एक सांगा, कुठलं तरी एक सांगा, याचं सांगा. हा कार्टेशियन फॉर्म वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट कसा केला. एक पण प्रॉब्लेम आपण असे बघितले नाहीत, कारण नव्हतेच. म्हणून जुन्या सिलेबसमधले प्रॉब्लेम त्यासाठी घ्यायचे, कारण जरा जास्त डीपमध्ये समजायला सोपे जाते. कार्टेशियनचा वेक्टर कसा कन्वर्ट केला, कम्पेअर करून बघा, कम्पेअर करून बघा. आणि समजत नसेल तर सांगा, सांगून टाकतो. शांततेतच उत्तर आहे तुमच्या. हे इक्वेशन कसं असतं आपलं स्टँडर्ड इक्वेशन, एक्स मायनस एक्स वन, हा एक्स वन आहे, वाय मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन. बरोबर, एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन. एक्स मायनस एक्स वन डिवायडेड बाय ए, वाय मायनस वाय वन डिवायडेड बाय बी, झेड मायनस झेड वन डिवायडेड बाय सी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. एक्स मायनस एक्स वन डिवायडेड बाय ए इज इक्वल टू वाय मायनस वाय वन डिवायडेड बाय बी इज इक्वल टू झेड मायनस झेड वन डिवायडेड बाय सी. एक्स वन वाय वन झेड वनच्या जागी काय आलाय 1 2 3 आलाय. एक्स वन वाय वन झेड वनच्या जागी 1 2 3. एक्स वन वाय वन आणि झेड वन हे कशाचे कोऑर्डिनेट असतात, हे कशाचे कोऑर्डिनेट असतात, लाईन ज्या पॉईंटमधून पास होतोय
लाईन ज्या पॉईंटमधनं पास होत आहेत त्या पॉईंटचे हे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 z1. ए हा पॉईंट असतो जनरली आपला. ए या पॉईंटमधून लाईन पास होतीये. ए या पॉईंटमधून लाईन पास होतीये आणि ए चे पोझिशन वेक्टर काय असतात? ए बार. ए चे पोझिशन वेक्टर काय असतात? ए बार. मग कोऑर्डिनेटवरून आपण पोझिशन वेक्टर कसं काढतो? x1i प्लस y1j प्लस z1k. हे झाले ए या पॉईंटचे पोझिशन वेक्टर ए बार. ए या पॉईंटचे पोझिशन वेक्टर ए बार आणि हा आपला ए बार असतो. पहिला वेक्टर काय असतो इक्वेशन मधला? ए बार असतो. मग याचे कोऑर्डिनेट बघा i प्लस 2j प्लस 3k चे आणि x1 y1 z1 बघा. x1 y1 z1 काय आहेत? 1 2 3 1 2 3 आहेत इथं कार्टेशियन इक्वेशन मध्ये. x1 y1 z1 किती आहेत? 1 2 3 आहेत. आणि त्याचे 1 2 3 चे पोझिशन वेक्टर काय असणार मग? 1i प्लस 2j प्लस 3k. 1i म्हणजे i प्लस 2j प्लस 3k. आलं का? म्हणजे हा झाला आपला ए बार. तो कशावरनं डिफाईन केला आपण? ए बार कशावरनं डिफाईन केला? x1 y1 z1 मधनं. आणि डिनॉमिनेटरला काय असतं? एबीसी. डिनॉमिनेटरला एबीसी असतं. आणि एबीसी म्हणजे काय असतात? डायरेक्शन रेशो. एबीसीनी कशाला डिनोट करतो आपण? डायरेक्शन रेशोला. डायरेक्शन रेशो कशाने डिनोट करतो? एबीसीने. बरोबर. ए बी सी किती आहेत? ए बी सी ते आहेत 2 3 आणि 4. आणि डायरेक्शन रेशो कशाचे कोऑर्डिनेट असतात? डायरेक्शन रेशो कशाचे कोऑर्डिनेट असतात? बी बारचे. बी बार काय असतो? लाईन काढल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हा ए पॉइंट आहे. हे 3D आहे. हा ए पॉइंट आहे. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत 1 2 3. 1 2 3 या पॉइंट मधनं ही लाईन पास होती आणि ही लाईन एका छोट्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, सॉरी पॅरलल आहे. त्याला आपण बी बार कन्सिडर करत असतो. त्याला आपण काय कन्सिडर करतो? बी बार. आणि ते बी बारचे पोझिशन वेक्टर, या बी बारचे पोझिशन वेक्टर आपण कशावरनं डिफाईन करतो? डायरेक्शन रेशोवरनं. डायरेक्शन रेशो काय आहेत? 2 3 4. बघा 2 3 4. 2 3 4 वरून काय आलं? हे 2i प्लस 3j प्लस 4k. 2i प्लस 3j प्लस 4k. 2 3 4. 2 3 4 हे या डायरेक्शन रेशोवरून आपण पोझिशन वेक्टर तयार केले बी बारचे. म्हणजे हा काय झाला? बी बार. हा काय झाला? बी बार. कळालं का? बघा एवढं सगळं सांगण्याचा उद्देश काय? कार्टेशियन इक्वेशन पासून वेक्टर इक्वेशन कसं तयार करायचं हे समजायला हवं तुम्हाला. जरी नवीन पुस्तकात नसेल तरी CET JEE देण्यासाठी हे महत्त्वाचं आहे की कार्टेशियन इक्वेशन पासून वेक्टर इक्वेशन कसं तयार करायचं, वेक्टर इक्वेशन पासून कार्टेशियन इक्वेशन कसं तयार करायचं. ठीक आहे. रिलेशन समजलं का? हे सगळं खोडतोय आता की 2 3 4. 2 3 4 म्हणजे डायरेक्शन रेशो, ते म्हणजे बी बारचे पोझिशन वेक्टर 1 2 3. 1 2 3 म्हणजे काय? ए बारचे पोझिशन वेक्टर. एवढं समजलं तरी बास आहे. सिमिलरली इथे बघा 3 4 5 हे डायरेक्शन रेशो, हे बी बारचे पोझिशन वेक्टर, इथल्या या लाईनच्या बी बारचे पोझिशन वेक्टर. आणि 1 2 4 5. 2 4 5 कशाचे आहेत? बघा इकडं ए बारचे 2i प्लस 4j प्लस 5k. हे असं तयार करायचं.
मग त्यांनी वेक्टर इक्वेशन कार्टेशियन पासून वेक्टर इक्वेशन तयार केलं आणि त्यावरून वेक्टर इक्वेशनचाच फॉर्म्युला परत वापरलाय. परत वेक्टर इक्वेशनचाच फॉर्म्युला वापरलाय. इच्छा असेल तर तुम्ही हा प्रॉब्लेम नंतर इकडचा जो फॉर्म्युला दिला होता कार्टेशियन फॉर्म्युला, तो फॉर्म्युला वापरून देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये समजण्यासारखं काय आहे, फक्त कार्टेशियन पासून वेक्टर कसं तयार केलं. ए बार माहिती आहे, हा A1, हा B1, A2, B2. सबस्टिट्यूट करा, आन्सर करा, हे सांगत बसत नाही, कारण हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, त्यात वेळ घालण्यात काय अर्थ नाही. हे बघा, A1, A2, B1, B2 कन्सिडर केलं, सबस्टिट्यूट केलं, सॉल्व्ह करून आन्सर काढलं. शो दॅट आर बार, हे दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत, हे कसं दाखवायचं. दोघांमधला शॉर्टेज डिस्टन्स किती पाहिजे, 0 पाहिजे. शॉर्टेज डिस्टन्स 0 केव्हा येईल, या फॉर्म्युल्यामधला न्यूमरेटर जर 0 आला, फॉर्म्युल्यामधला न्यूमरेटर जर 0 आला तर पूर्ण डिस्टन्स काय असेल, 0 असेल. पूर्ण डिस्टन्स किती येईल, 0. तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, तर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्सचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. दोन लाईन इथं बघा, दोन लाईन पॅरलल आहेत. दोन लाईन पॅरलल आहेत, तर त्यांच्यामधला डिस्टन्स, आता इथं फक्त डिस्टन्स म्हटलंय, शॉर्टेज डिस्टन्स म्हटलंय का, शॉर्टेज डिस्टन्स म्हटलंय का, कारण डिस्टन्स पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही घेतलात तर तो सेमच असणार आहे. हा म्हणा, या हा डिस्टन्स सेम आहे, हा डिस्टन्स सेम आहे, हा डिस्टन्स सेम आहे, डिस्टन्स सेमच असणार आहे. करस्पॉन्डिंग पॉईंट पाहिजेत बरं का. हा ए पासून बी पर्यंतला डिस्टन्स म्हणत नाहीत. ए पासून बी पर्यंतला पॅरलल लाईनचा हा तिरपा डिस्टन्स कधी नसतो, याला डिस्टन्स म्हणत नाहीत. पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कसा म्हणत असतो आपण, दोन्हीही पॅरलल लाईनला परपेंडिक्युलर लाईन पाहिजे. दोन्हीही पॅरलल लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन असेल कॉमन, तरच तो डिस्टन्स असतो. म्हणून इथं फक्त डिस्टन्स म्हटलंय, शॉर्टेस्ट म्हटलं नाही, कारण शॉर्टेस्ट असू दे, लॉंगेस्ट असू दे, डिस्टन्स पॅरलल लाईन मध्ये सेम असतात. आणि ते कसं फाइंड आउट करायचं, इथं बघा बी कॅप आहे. बी कॅपचा अर्थ काय असतो, बीचा युनिट वेक्टर, बीचा युनिट वेक्टर. इथं B1 इक्वेशन पण बघा तुम्ही, इक्वेशन बघा, दोन लाईन वेगवेगळ्या पॉईंटमधनं पास होत आहेत. ए या पॉईंटमधून आणि बी या पॉईंटमधनं पास होत आहेत, त्यामुळे त्यांचे पोझिशन वेक्टर A1 A2 आहेत. पण हे दोन्ही लाईन तिसऱ्या एका वेक्टरला पॅरलल आहेत, तिसऱ्या एका वेक्टरला पॅरलल आहेत बघा. म्हणून इथं B1 B2 नाही आहे, फक्त B बारच आहे, कारण B बार दोघांसाठी कॉमन आहे. तिसरी पॅरलल लाईन दोघांसाठी कॉमन आहे. आता साधा हिशोब आहे, L1 लाईन बी बारला पॅरलल आहे, L2 लाईन बी बारला पॅरलल आहे, म्हणून L1 आणि L2 पॅरलल आहेत. दोन लाईन जर पॅरलल असतील तर ते दोन्ही लाईन तिसऱ्या लाईनला पण काय असतात, पॅरलल असणार. तिपट्टा आवडल्यासारखं. तर बी इथं म्हणून फक्त बी आहे, बी बार आहे, आणि बी कॅप आहे. बी कॅप म्हणजे बीचा युनिट वेक्टर. ठीक आहे. आता ह्याचं रिमार्क्स आणि हे दिलेत का बघूयात. रिमार्क तर नाही आहे, पण वेक्टर फॉर्म मध्ये दिलाय, कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेत का आपण चेक करू. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, बघा तोच आहे की बी कॅप. आता इथं फॉर्म्युला दोन्हीकडे तुम्हाला वेगळा दिसेल, वेगळा नाही, खरा एकच आहे तो. हा जो असतो बी बार डिवायडेड बाय मॉड बी बार म्हणजेच बी कॅप असतो, म्हणजेच बी कॅप म्हणजे युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे हा, बी बार डिवायडेड बाय मॉड बी बार.
एक मिनिट, कार्टेशियन फॉर्म आहे का चेक करू दे. नाही आहे, कार्टेशियन फॉर्म नाही आहे. बरं आहे, म्हणजे फक्त वेक्टर फॉर्मचं सॉल्व करायचं. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन A1 B बार A2 B बार. बघा B बार सेमच आहे, 2i प्लस जे मायनस 2k. सबस्टिट्यूट करा, सॉल्व करा. आता हे सांगण्यात काय अर्थ नाही आहे की दरवेळेस फक्त आपल्याला तर शोधायचं आहे काय, A1 A2 B1 B2 शोधायचं आहे. डिस्टन्सचे प्रॉब्लेम काही अवघड नाही आहेत, आधी पण नव्हते आता पण नाही आहेत. फक्त फॉर्म्युले पार्ट असतील तर सगळं सोपं आहे. आणि हे 3-3 4-4 मार्काला विचारतात डिस्टन्सचे फॉर्म्युले. अल्टरनेट मेथड, हा फॉर्म्युला आठवतोय का? हा फॉर्म्युला आठवतोय का? आपण पाहिला होता हा फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईनचा हा एक फॉर्म्युला पण इथं वेक्टरमध्ये पाहिला होता. वेक्टरमध्ये पाहिला होता हा. अल्टरनेट मेथड म्हणलंय, कुठली मेथड यूज करू शकता. शेवटी A1 A2 B1 B2 सगळीकडे सेमच असणार आहे. हां, आता इथं परत कार्टेशियन फॉर्म आलाय आणि कार्टेशियन फॉर्मचा वेक्टर फॉर्ममध्ये करायला सांगितलं, वेक्टर फॉर्ममध्ये केलं इथं. प्रॉब्लेम किती आहेत बघू, त्यावरून आपण पुढे घ्यायचं का नाही ठरवूया. ठीक आहे, शेवटचा प्रॉब्लेम आहे, घेऊन टाकू आपण. तर कार्टेशियन फॉर्म कसा असतो, एकच सांगतो इथं फक्त x मायनस x1 बरोबर डिवायडेड बाय ए. पुढे कसं असतं y मायनस y1 डिवायडेड बाय बी, झेड मायनस Z1 डिवायडेड बाय सी. आता इथं एक्सच्या पुढं मायनस काही नाहीच आहे, मायनस काय नाही आहे, ह्याचा अर्थ मायनस 0 आहे. एक्स मायनस 0, वाय मायनस 0, झेड मायनस 0. हां, म्हणजे x1 किती झाला, 0 झाला. y1 किती झाला, 0 झाला. Z1 पण 0. आणि डिनॉमिनेटर काय असतात, डिनॉमिनेटर डायरेक्शन रेशो असतात. आणि डायरेक्शन रेशो म्हणजे बी बारचे पोझिशन वेक्टर, बी बारचे कोऑर्डिनेट आणि त्या कोऑर्डिनेटवरून त्याचे पोझिशन वेक्टर. हे बघा, 2i मायनस जे प्लस 2k. हां, आता इथं x1 आहे 1, y1 पण आहे 1, Z1 पण आहे 1. हां, सगळंच x1 y1 Z1 हे 1 आहेत, म्हणून 1i प्लस 1j प्लस 1k आहे. बी बारचं पोझिशन वेक्टर 2i मायनस जे प्लस 2k. हे बघा, 2i मायनस जे प्लस 2k. म्हणजे इथं A1 प्रकार नाहीच आहे, इथं A1 हा प्रकारच नाही आहे. इथं A2 किती आहे, i प्लस जे प्लस के. हे बघा, A1 0 आहे म्हणून, तर इथं A1 नाहीच आहे म्हणून A1 किती घेतलाय, 0 घेतलाय. A2 i प्लस जे प्लस के आहे. बी बार दोघांकडे कॉमन आहे, बी बार दोघांकडे पण कॉमन आहे. हे सगळं कशासाठी केलं, या फॉर्म्युल्यासाठी केलं, कारण आपल्याकडे वेक्टर फॉर्मचा फॉर्म्युला आहे. इक्वेशन दिलाय कार्टेशियनमध्ये, काढायला सांगितलंय वेक्टरमध्ये, त्यामुळे कार्टेशियनचा वेक्टरमध्ये कन्वर्ट करून घेतला. कार्टेशियनचा वेक्टरमध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याचा थोडाफार अंदाज आला असेल. हां, x1 y1 z1 म्हणजे ए बार, x1 y1 z1 म्हणजे ए बार, आणि डिनॉमिनेटर म्हणजे बी बार. डिनॉमिनेटर म्हणजे काय असतात, बी बार असतात. एवढं लक्षात ठेवून पुढच्या वेळेस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे, तर A2 मायनस A1, A2 मायनस A1 तेच येणार आहे शेवटी, कारण A1 0 आहे, A1 0 आहे. बी कॅप, बी कॅप म्हणजे काय असतं, बी बार डिवायडेड बाय मॉड बी बार. मॉड बी बार म्हणजे काय, बी बारचा मॅग्नेट्यूड. मॉड बी बार म्हणजे बी बारचा मॅग्नेट्यूड. याचा मॅग्नेट्यूड काढावा लागणार आहे तुम्हाला, आधीच काढून दिलाय. याचा मॅग्नेट्यूड किती आहे, 3 आहे. याचा मॅग्नेट्यूड किती आहे, 3 आहे. बी बार डिवायडेड बाय मॉड बी बार म्हणजेच बी कॅप, म्हणजेच बी कॅप. सबस्टिट्यूट केलंय, √2. ठीक आहे, तर आज क्यू लाईन्स बघितलं,
स्क्यू लाईन मधला डिस्टन्स बघितला, परपेंडिक्युलर लाईन मधला डिस्टन्स बघितला, पॅरलल लाईन मधला डिस्टन्स बघितला. ठीक आहे. तुम्हाला अंदाज आला असेल की पॅरलल लाईन्स म्हणजे डिस्टन्सचे प्रॉब्लेम एवढे काय अवघड नाही आहेत जेवढे आपण वर बघितले होते. हां, इक्वेशन तयार करायचे प्रॉब्लेम आपण जेवढे अवघड बघितले तेवढे डिस्टन्सचे नाही आहेत. तर इथं लाईन हा पार्ट पूर्ण संपला आहे. लाईन हा पार्ट पूर्णपणे संपला आहे. आता आपल्याला प्लेन हा पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. हे बघा, आता डायरेक्ट जे काय चालू होत आहे ते प्लेन चालू होत आहे. पण त्याआधी आपण उद्या जुन्या सिलेबसमधले उद्या आणि परवा होईल आपला की जुन्या सिलेबसमधले आपण प्रॉब्लेम बघायचे. तेवढंच आपलं रिव्हिजन पण होईल. ठीक आहे. जुन्या सिलेबसमधले प्रॉब्लेम बघून आपण प्लेन पार्टकडे जाऊया. ओके.